हॅलो मैत्रिणींनो, तर बनारसी शालू कसा नेसायचं ते पाहूयात. पूर्वी लग्नांमध्ये असे बनारसी शालूच द्यायचे आणि इतकं सुंदर त्याचं फॅब्रिक होतं. आणि वटपौर्णिमा म्हणजे मेमध्ये लग्न व्हायचे आणि पहिला सण यायचा वटपौर्णिमा, त्यामध्ये सगळे शालूच नेसायचे. तर हा माझ्या लग्नातला शालू आहे. ब्लाऊज ऑफकोर्स येत नाही म्हणून मी वेगळा शिवला, पॅकनेक बोटनेकचा ब्लाऊज शिवलाय. आणि हो, शालू नेसताना पेटीकोट म्हणजे परकरची नाडा एकदम मस्त घट्ट बांधायचं. बघा बरं, मी ब्लाऊज सगळं पण दाखवलं तुम्हाला बोलत बोलत. तर अशा प्रकारे पेटीकोट घट्ट बांधायचा आणि ब्लाऊज तुम्ही मस्त कॉन्ट्रास्टमध्ये असा प्लेन शिवला ना, आणखी 2-4 साडीवर मॅच होतं. आता चला, हा जड असा शालू, इतका जड नाही आहे, नॉर्मल जड आहे, जड असा शालू आपण नेसायला सुरू करूयात. तर कधीही आपण साडी उजव्या हाताने नेसतो आणि साडी टकिन करताना ना प्लेन टकिन करायची. तिथं घोळका नाही आला पाहिजे पेटीकोटच्या नाड्यापाशी. त्यामुळे उजव्या साईडला आपण सुरुवात केली आहे आणि मागच्या साईडला फ्लोअरला टच करत करत साडी नेसायची. फ्लोअरला टच करायची, टच झाली की मग आतमध्ये टकिन करायचं, हे लक्षात ठेवायचं. तर हे असे बनारसी शालू किंवा बनारसी साडी आपल्या वॉर्डरोबमध्ये एखादी असायलाच हवी, कारण ही नेसायला खरंच खूप सोपी असते बाकीच्या ऑर्गॅनचं किंवा बाकीच्या फॅब्रिकमध्ये म्हटलं तर. कारण याच्या प्लीट्स केल्या ना, जशा प्लीट्स करू तशा त्या बसतात. आणि ह्या शालूचा किंवा ह्या साड्यांचा एक वेगळाच रुबाब आहे. जसं आपण म्हणतो पैठणीचा, इरकलचा एक वेगळाच इमेज आहे, वेगळाच रुबाब आहे ना, तसा ह्या शालूचा किंवा बनारसी साडी, बनारसी सिल्क साडीचा एक वेगळा रुबाब आहे. आता मी ना पदर करते, आपण मला स्वतःला रोल केले मी एकदा आणि पदर करते. पदर हा नेहमी डाव्या हातावर असतो, हे लक्षात ठेवायचं. पदर करण्याची माझी सोपी स्टाईल मी तुम्हाला सांगते. एकदा रफली प्लीट्स करून घ्या. रफली प्लीट्स केल्यानंतर, थोड्याशा प्लीट्स केल्यानंतर आपण ना साडीवरती शोल्डरवर ठेवली. थोडीशी साडी मी वरती शोल्डरवर ठेवली आणि आता मी हाताच्या साह्याने प्लीट्स करत आहे. ही माझी प्लीट्स करायची किंवा पदर करायची अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर हा शालूचा कलर आहे. इवन शालूचे कलर्स खूप सुंदर असतात. म्हणजे माझं 11 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे, त्यावेळेस मी शालू घेतला होता. सगळ्या शालूंचे कलर खूप सुंदर, सोफिस्टिकेटेड, खूप सुंदर असतात. तर आता आपल्याला हा पदर ना लेफ्ट शोल्डरवर पॅक करायचा. असे डार्क कलर असतात शालूचे आणि छान दिसतं. म्हणजे पूर्वी कळून यायचं तिने शालू घातले म्हणजे नवरी ती आहे. आता नवरीच्या जागी कलर एवढ्या नटतात ना, कळूनच येत नाही नॉर्मल माणसाला नक्की नवरी कोणती येते. पूर्वी या शालूमुळे एक वेगळी ओळख व्हायची. तर सुंदर अशा प्लीट्स, बघा बरं, मी जशा प्लीट्स केल्या तशा त्या बसल्यात. इतकं हे बनारसी सिल्क साडीचं वैशिष्ट्य आहे आणि नेसायला पण इझी आहे. म्हणजे तुम्ही नेसून पहा ही बनारसी साडी. तर टाईट कसं करायचं आहे, आपल्याला पहिली प्लीट्स टाईट करायची आहे आणि मग टाईटली घेऊन आपल्याला हिप लाईनवर सेफ्टी पिन लावायची. शालूला शोल्डरवर पिन लावताना मोठ्या चांगल्या क्वालिटीच्या पिन घ्यायच्यात. खाली पण तुम्हाला मोठी पिन घेऊ शकता किंवा छोटीही घेऊ शकता, पण चांगली घुसणारी हवी, शार्प टोक हवे. इथे पिन लावताना पेटीकोटला धरून पिन लावायचे, म्हणजे हिपलाईनवरचे जर टाईट असतं ना, हिपलाईनवरची जो टाईटनेस आहे तो छान राहतो. तर आता प्लीट्स आपण डायरेक्ट सुरुवात नाही करायची. आपल्या प्रिन्सेस कटची जी लाईन असते ना, बस लाईन, तिथून प्लेट करायला सुरुवात करायची. म्हणजे खालीपर्यंत पहिली प्लीट येते. डायरेक्ट कमरेपासून नाही करायची आहे, थोडेसे पुढे घ्यायची आहे आणि मग प्लीट्स करायला सुरुवात करायची, जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलं. आणि बघा बरं, जशा प्लीट करू ना तशी खालीपर्यंत प्लीट होती. तुम्हाला कसल्याच प्रेसची गरज नाही आहे. इथे काय सुंदर प्लीट्स आल्यात, वाव, असं मी इथे म्हणते. आणि तुम्हाला टकिन करायचं आहे. टकिन करताना ना सगळ्या प्लीट्स एकावर एक ठेवायच्यात आणि फ्लोअरला टच करायचे पहिले सगळ्या सेंटर प्लीट्स फ्लोअरला टच करायच्यात आणि मग आपल्याला आतमध्ये टकिन करायचं, हे लक्षात ठेवा. पण एकावर एक ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि बेली बटनचे तिथे टक करायचे. जास्त लेफ्ट साईडला नाही ना, जास्त राईट साईडला नाही. अगेन जास्त लेफ्ट किंवा जास्त राईटला गेल्यावर शेप बिघडतो आपला साडीमुळे. साडी ही अशी सुंदर वस्तू आहे ना, म्हणजे साडी तुम्ही किती रुपयाची घ्या, पण तुम्ही व्यवस्थित नेसली ना 4 चांद लागतात. आणि ती जर थोडी मेस करून नेसली ना, मग किती लाखाची साडी असू दे, खास दिसत नाही. आता मी साडी मस्त आतमध्ये टकिन केलेली आहे आणि प्लीट्स बघा मी जशा फोल्ड करते ना तशा बसतात. आहे तुम्हाला वेगळे असे कष्ट किंवा वेगळं असं प्रेसिंग तुम्हाला या बनारसी शालूला करावंच लागत नाही. आणि शालू तुमचा काढा, वर्षातून 1-2दा काढा. खास करून मी वटपौर्णिमेला शालू काढते, कारण वटपौर्णिमेला आपण नवऱ्यासाठी तो व्रत करतो म्हणल्यावर चला लग्नाचा शालू एक खास आठवण म्हणून हा मी शालू नेसते. आणि वाव, कसा दिसतोय मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि एक लाईक तर बनतोच ना, सबस्क्राईब